हॅलो नमस्कार, मी विद्या तुमचं स्वागत करते विद्यास फूड कॉर्नर अँड टिप्समध्ये। आय होप गाईज तुम्ही सगळे मस्त असाल, असेच राहा। तर गाईज आज मी तुमच्यासोबत खूप छान मस्त व्हिडिओ शेअर करणार आहे, एक हॉनेस्ट रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तो म्हणजे चेहऱ्याच्या सिरमचा। तर सिरम म्हटल्यानंतर सगळ्यांनाच आजकाल सगळेच अवेअर झालेले आहे की चेहऱ्यांना फेस सिरम म्हटलं की सगळ्यांना आठवतं की विटॅमिन सी सिरम। सगळ्यांना वाटतं की आपण छान दिसायला पाहिजे, छान मस्त ग्लोईंग दिसले पाहिजे। तर चेहऱ्याचं सिरम विटॅमिन सी सिरम हे सगळ्यांनाच माहीत असले छानसे एक प्रोडक्ट आहे, ब्युटी प्रोडक्ट। तर 30 नंतर आपल्या चेहऱ्यामध्ये अशा खूप साऱ्या कमी निर्माण व्हायला लागतात। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे आपल्या स्किनवर डार्क स्पॉट यायला लागतात, चेहरा एकदम ड्राय व्हायला लागतो, कोणाचा ऑइली असेल तर काही हरकत नाही। आणि त्याच्यानंतर चेहऱ्यातलं कॉलेजन कमी व्हायला लागतं, त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावर वय लवकर दिसायला लागतं, आपलं जे वाढलेलं वय आहे ते चेहऱ्यावर दिसायला लागतं जेव्हा अशा सगळ्या गोष्टी आपल्या चेहऱ्यातल्या कमी व्हायला लागतात। तर त्यासाठी बेस्ट गोष्ट म्हणजे आपण काय करत असतो की चेहऱ्याला छान मस्त पोषण देण्यासाठी सिरम या गोष्टीचा आपण यूज करत असतो। पण ते बेस्ट सिरम आपल्याला निवडता आलं पाहिजे आणि फेस सिरममध्ये किंवा विटॅमिन सी सिरममध्ये जे कंटेंट दिलेले असतात ते खरंच कितपर्यंत काम करतात किंवा किती दिलेले आहेत त्या गोष्टीसुद्धा आपल्याला बघाव्या लागतात। तर कृती सॅननचं जे ब्रँड आहे हाय पेन, त्याचे खूप सारे असे प्रोडक्ट कृती सॅनननं त्याचं जाहिरात वगैरे केलेली आहे किंवा त्याचा रिव्ह्यू केलेला आहे। तर तेच मी ब्रँड तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे। ते कितपत योग्य आहे, त्याच्यामध्ये केलेले दावे कुठपर्यंत खरंच योग्य आहेत, खरंच ते चेहऱ्यावर खूप छान काम करतं का, त्या सगळ्या गोष्टी आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। आणि त्याच्यामधलं मी घेणार आहे गोल्डन होअर ग्लो सिरम, जे सॅनननं केलेलं हाय पेन या ब्रँडचं गोल्डन होअर ग्लो सिरम। याचा हॉनेस्ट रिव्ह्यू मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। एक हफ्त्याआधी मी हे सिरम विकत घेतलं होतं आणि त्याचा मी शॉर्टसुद्धा चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। त्याचं मी अनबॉक्सिंग केलेलं आहे, कसं आहे का आहे आणि आज त्याचा रिझल्ट मला कसा मिळालेला आहे, ते चांगला मिळालेला आहे की डाऊन मिळालेला आहे की काहीच मिळालेलं नाही आहे, ते सगळे या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सविस्तर सांगणार आहे। हे आहे ते हाय पेनचं गोल्डन ग्लो सिरम, जे मी बाय केलेलं आहे। 1 वीक त्याचा यूज केल्यानंतर त्याचं रिझल्ट मला कसं आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। तर याच्यामध्ये 7 नॅचरल इन्ग्रेडियंट्स दिलेले आहे असा दावा केलेला आहे। तर याच्यामध्ये दावा केलेला आहे की चेहऱ्याला ग्लो करतं, चेहऱ्याला हायड्रेट करतं, चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स रिमूव्ह करतं, जे सनबर्नचे हायपर पिगमेंटेशन्स असेल ते कमी करतं, चेहऱ्याला छान मस्त प्लमी करतं, चेहऱ्याला छान मस्त एक ओलावा निर्माण करतो। ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दावा केलेल्या आहेत आणि हे कुठपर्यंत सत्य आहे ते मी तुम्हाला सांगते। मी हे 1 वीक यूज केल्यानंतर मला याचं असं रिझल्ट मिळालेलं आहे की मला याच्यामधली एकसुद्धा गोष्ट मला पुरेपूर मिळालेली नाही। उलट मला त्याची खूप जास्त मला असं वाटतं की मला त्याचे साईड इफेक्ट झाले आहे। ज्याची कोणाची सेन्सिटिव्ह स्किन असेल त्यांनीही यूज करायच्या आधी 1 दिवसाआधी थोडंसं हातावर किंवा कुठेतरी लावून बघावं असं मला वाटतं। कारण की जेव्हा मी आणले खूप एक्सायटेड होते, कारण कृती सॅननने याचं खूप जास्त ब्रँडिंग केलेलं आहे, खूप जास्त या हायपेनचे प्रोडक्ट ज्याच्यामध्ये सनस्क्रीन येतं, त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर आहे, त्याच्यामध्ये गोल्डन हॉर ग्लो सिरम आहे, या सगळ्या गोष्टीचे त्याच्यामध्ये रिव्ह्यू वगैरे असं कृती सॅननने याची जाहिरात केली आणि ते बघितल्यानंतर आणि खूप सारं मी जेव्हा यूट्यूबवर बघितलं खूप सारे असे प्रोडक्ट खूप जणांनी याचं सांगितलेलं आहे, तेव्हा मी खूप एक्सायटेड होती की कसं आहे काय आहे। आणि सगळ्यांनाच वाटते की आपली प्युअर स्किन झाली पाहिजे, छान स्किन झाली पाहिजे, सगळ्यांनाच वाटते की आपली स्किन ॲक्ने फ्री झाली पाहिजे। तर मला तसं वाटलं आणि मी ते ऑनलाईन ॲमेझॉनवरून हे बाय केलं आणि त्याच्यानंतर 1 वीक लावण्याच्या आधी 2-3 दिवस लावलं तेव्हाच मला याचं रिझल्ट मिळालं आणि ते रिझल्ट म्हणजे गुड नव्हतं, ते म्हणजे मला खूप डाऊन वाटलं आणि खूप डिसअपॉइंटेड करण्यासारखं वाटलं। कारण की ते लावल्यानंतर आधी मला ब्राईटनिंग वगैरे असं काही वाटलं नाही, कारण की पहिल्याच दिवशी तुम्हाला अशा प्रत्येक कोणतेही प्रोडक्ट लावलं तर तूप खाल्ल्यानंतर लगेच रूप येईल असं नाही आहे, पण थोडं थांबावं लागतं। तर मी तसं करू 4-5 दिवस याला ट्राय केलं। ट्राय केल्यानंतर मला हे वाटलं की माझ्या चेहऱ्यावरचं माझ्या चेहऱ्यावर ब्राईटनेस तर वाढलं नाही, पण उलट मला असं थोडंसं जसं आपण हिवाळ्यामध्ये जसं आपण मॉइश्चरायझर क्रीम वगैरे लावतो आणि काही क्रीम आपल्याला सूट होत नाही, तर चेहऱ्यावर असा सावळापणा येतो, तशा पद्धतीचा मला जाणवला। आणि सगळ्यात वर्स्ट गोष्ट म्हणजे ते लावल्यानंतर माझ्या पूर्ण चेहऱ्यावर बारीक बारीक अशा घामोळ्यासारख्या पुरड्या आल्या। त्याच्यानंतर मला असं वाटलं की काहीतरी मी वेगळं केलं असेल, कदाचित या सिरमनं वगैरे नाही झालं असेल। तर मी 2 दिवस स्टॉप केला आणि परत मी चेहऱ्याला दुसरं माझे काही प्रोडक्ट होते ते लावले आणि नंतर
परत माझा चेहरा छान झाल्यावरती पुरड्या वगैरे गेल्यानंतर परत मी हे सिरम यूज केलं. त्याच्यानंतर मला परत जाणवलं की परत माझ्या पूर्ण चेहऱ्यावर, मी तुम्हाला साईडला एक फोटो दाखवते, त्याच्यामध्ये मला दिसणाऱ्या पूर्ण अशा पुरड्या माझ्या चेहऱ्यावर आल्या होत्या. आणि आता सध्यासुद्धा थोड्याशा आहेत, पण खूप बऱ्या प्रमाणात आता कमी झालेल्या आहेत, कारण की मी ते टोटली स्टॉप केलेलं आहे सिरम वगैरे लावणं. आणि याच्यामध्ये जे दावे केलेले आहेत की तुमच्यामध्ये हे होईल, ते होईल, तसा बदल होईल, तर जे एक्स्ट्रा सांगितले ते खरंच चेहऱ्यासाठी खूप छान असतात. जे 7 नॅचरल इन्ग्रेडियंट्स याच्यामध्ये सांगितले ते चेहऱ्यासाठी खरंच छान आहे. ते जर खरंच पुरेपूर प्रमाणात आणि चांगल्या योग्य प्रमाणात जर याच्यामध्ये असते तर आपल्या चेहऱ्याला खरंच छान रिझल्ट मिळाला असतो. पण ते त्याच्यामध्ये खूपच नाममात्र दिलेले आहेत. त्याच्यामुळे चेहऱ्याला पाहिजे तसं बेनिफिट मिळालेलं नाही, उलट मला त्याचे साईड इफेक्टसुद्धा जाणवलेले आहे. आणि साईड इफेक्ट कदाचित मला यासाठी जाणवले कारण माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. ज्यांची कोणाची सेन्सिटिव्ह नसेल त्यांना असे साईड इफेक्ट वगैरे जाणवू शकत नाही, त्यांना थोडंसं रिझल्ट मिळू शकतो थोडंसं, पण पाहिजे तसं रिझल्ट मिळणार नाही, कारण त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स दिलेले आहेत ते पुरेपूर प्रमाणात आणि प्रॉपर प्रमाणात दिलेले नाही आहे. त्याच्यामुळे ते पुरेपूर पोषण तुमच्या चेहऱ्याला जे मिळायला पाहिजे ते मिळत नाही. प्राईस त्याची एव्हरेज आहे 650मध्ये तुम्हाला ते मिळून जाईल, पण पाहिजे तसं तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही असं मला वाटते. कारण मी पर्सनली यूज केल्यानंतर 1 हप्ता यूज केल्यानंतर मला पाहिजे तसं रिझल्ट त्याच्यामुळे मिळालं नाही आणि मी खूप नाराज झाली आहे. मला खूप आवडलेलं नाही आहे ते पर्सनली. आणि याच्या आधी मी कोणतं सिरम लावत होती ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. मी व्हिटॅमिन सीचं फेस सिरम लावत होती, त्याचं रिझल्ट मला याच्यापेक्षा थोडंसं बेटर वाटलं, पण ते सुद्धा एवढं नाही वाटलं मला जेवढं असायला पाहिजे व्हिटॅमिन सीमध्ये. तर चेहऱ्यासाठी व्हिटॅमिन सी सिरम हे खूप छान असतं. ते जर तुम्हाला योग्य प्रमाणात आणि छान मस्त मिळालं तर खरंच तुमचा चेहरा खूप छान राहू शकतो, कारण ते व्हिटॅमिन सी सिरममुळे तुमच्या चेहऱ्यातला कॉलेजन्सला बूस्ट करते आणि तुमच्या कॉलेजन जे चेहऱ्यासाठी असते ना ते खूप आवश्यक असते. सुरकुत्या वगैरे चेहरा येत नाही, वय तुमचं लवकर दिसत नाही. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत ते जर योग्य प्रमाणात असत्या तर खरंच तुमचा चेहरा खूप छान झाला असता आणि मस्त छान रिझल्ट मिळालं असतं. पण पाहिजे तसं रिझल्ट मला याच्यापासून मिळालेलं नाही. तर माझा हॉनेस्ट रिव्ह्यू हाच राहणार आहे की मला या गोष्टीने खूप डिसअपॉइंटेड केलेलं आहे आणि मला असं वाटतं की माझे पैसे गेले 650 आता, कारण मी सिरम लावणार नाही, कारण की लावल्यानंतर चेहऱ्याला पुरड्या येत असतील किंवा तुम्हाला काही एलर्जेटिक प्रॉब्लेम येत असेल तर ती गोष्ट डिस्कंटिन्यू करा, तिथंच थांबा. नाहीतर पैसे राहिले जाग्यावर, तुम्हाला डबलचे पैसे खर्च करून ते चेहरा चांगला करावा लागेल आणि चेहऱ्याचं जे नासधूस होईल ती वेगळी गोष्ट. तर त्यासाठी जेव्हा पण तुम्ही कोणते पण चेहऱ्याचे प्रोडक्ट्स घेता चांगले टेस्टिंग करून योग्य प्रमाणात कंटेंट बघून वगैरे सगळे घ्या आणि शक्यतोवर लावल्यानंतर 24 आवर्स हाताला किंवा कुठे लावून बघा. आणि जर तुम्हाला काही असं वाटलं तर यूज करू नका. दोन्ही म्हणजे रात्रीलासुद्धा तुम्ही हे सिरम लावू शकता आणि दिवसासुद्धा लावू शकता. पाण्यासारखी पातळ अशी कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवते बघा, अशा पद्धतीचं एकदम असं पातळसं आहे आणि याला एकदम असं फ्रेग्रन्स वगैरे नाही आहे, म्हणजे सुगंध नाही आहेत. इझिली ॲब्झॉर्बसुद्धा होतं. मला खूप वाटलं की खूप छान आहे, असं वेल्वेटी वाटतं. आतासुद्धा मी हाताला लावलं एकदम मस्त वेल्वेटचं फूल किंवा वेल्वेटी असं फील येत आहे मला. ते सूट झालेलं नाही आहे कारण माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे. पाहिजे तसं रिझल्ट मला याचं मिळालेलं नाही आहे. जे दावे केलेले आहे त्याच्यामध्ये किती साऱ्यांना त्याच्यामधलं ते एकदम खरे उतरलेले नाही आहेत. माझ्या मते तर बिलकुल खरे उतरलेले नाही आहेत. तुम्ही जर हे गोल्डन हॉर ग्लो सिरम यूज केलं असेल आणि तुम्हाला जर छान रिझल्ट मिळाला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला तर याचा काही रिझल्ट मिळालेला नाही आहे. हा आजचा हॉनेस्ट रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे जर तुम्हाला रिव्ह्यू हवे असतील तर मी नक्की तुमच्यासाठी घेऊन येईल. जेव्हा कधी अशा प्रकारचे प्रोडक्ट मी बाय करेल त्याचा हॉनेस्ट रिव्ह्यू मी तुमच्यासोबत नक्की घेऊन येणार आहे. तर चला गाईज, भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू टू गाईज नेक्स्ट वन. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय, सी यू टू गाईज.